हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल. आज मी तुमच्यासोबत रव्याची इन्स्टंट इडली कशी करतात याची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वप्रथम त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे आणि तो थोडासा 2-3 मिनिटासाठी आपण भाजून घ्यायचा आहे. रवा फुलेल इतकाच भाजायचा, त्याचा रंग बदलेल इतका भाजून घ्यायचा नाही. त्याच्यानंतर त्यामध्ये आता आपण अर्धा ते पाऊण वाटी आंबट ताक ॲड करणार आहे. हे फर्मेंटेशन होण्यासाठी थोडं आंबट ताक असेल तर त्याची चवही चांगली येते आणि फर्मेंटेशनही लवकर होतं. त्यामुळं आपण ते ॲड करून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिक्स केलेलं जे बॅटर तयार झालेलं आहे ते आपण 20 ते 25 मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी त्याला रेस्ट देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर घट्टही झालेलं आहे आणि थोडं फुगलेलंही आहे. त्यामुळे आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पातळ असं ते बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. एकत्र एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा खाण्याचा सोडाही घालणार आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे बॅटर फुललं जातं आणि इडली फुगण्यासाठीही मदत होते. साईडला आपण स्टीमर रेडी करून घ्यायचं आहे. त्या स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ते गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टीम क्रिएट करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे इडली चांगली फुगते व ती कठीण अशी हार्ड होत नाही. त्यामुळं आपण अगोदर ते स्टीमर रेडी करून घ्यायचं आहे. आणि आता आपण इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात बॅटर घालून घ्यायचं आहे. सर्व साच्यांमध्ये बॅटर घालून घेतल्यानंतर इडलीच्या भांड्यात ते स्टीमरमध्ये गरम केलेलं आहे त्याच्यात 8 ते 10 मिनटासाठी इडली शिजवून घेण्यासाठी ते ठेवून द्यायचं आहे. 8 ते 10 मिनटं व्यवस्थित स्टीम झाल्यानंतर इडली खूप छान फुगते, व्यवस्थित बनते. आता इथं बघू शकता तुम्ही, मी हे 8 ते 10 मिनटानंतर उघडलेलं आहे. तर इडली मस्त अशी फुगलेली आहे. इन्स्टंट इडली आहे पण तरीही खूप छान अशी फुगलेली आहे, छान झालेली आहे. ह्याची चवही खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण ही इडली चटणीसोबत, सांबारसोबत, कशाही सोबत खाऊ शकतो. सो नक्की ट्राय करा. सोपी रेसिपी आहे. थँक्यू.